नमस्कार, चवीचा घास या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण चिकन फ्राईड बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण लेग पीस घेणार आहोत. तर चला आपण तयारी करूया. तर मी अर्धा किलो असे लेग पीस घेतलेले आहेत. तर ते 3 आलेले आहेत अर्धा किलोमध्ये आणि थोडंसं अर्धा किलो व्यतिरिक्त बोनलेस घेतलेलं आहे. तर ते आज आपण 8 ते 9 तास मॅरिनेट करून ठेवूया. तर त्यासाठी ऑरिगॅनो इन्स्टंट मॅगी मसाला, मिरे पावडर आणि हळद, ऑरिगॅनो. तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. आणि लाल तिखट आहे, अद्रक लसूणची पावडर ही टाकू शकतो आणि पेस्ट ही. अद्रक लसूण पेस्ट मी 2 चम्मच घेतलेली आहे. अद्रक लसूण पावडर जर टाकणार आहोत आपण तर 3 चम्मच टाकायचे. 1.5 चम्मच लसूण पावडर आणि अद्रकची पेस्ट पावडर 1.5 चम्मच. 1 चम्मच आपण मीठ आहे हे चवीनुसार, साधारण 1 चम्मचच्या आसपास. सोया सॉस टाकणार आहोत आपण 1 चम्मच. तर सोया सॉस टाकून घेऊया. हे सोया सॉस टाकलेला आहे. थोडंसं होता म्हणून मग मी. आणि रेड चिली सॉस मी टाकते 2 चम्मच. टमॅटो सॉस पण टाकू शकता, पण मी रेड चिली सॉस 2 चम्मच टाकलेला आहे, त्यामुळे मी टमॅटो सॉस नाही टाकला. थोडंसं खट्टा ज्याला आवडतं ते हे करू शकता. आता हे छान मिक्स करून घेऊया. सर्व चिकनला असे कट्स मारून घेतलेत. कट्स करून घेतलेत. आणि त्यामध्ये पण चिकन व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये पण मसाला गेला पाहिजे, जेणेकरून सर्व बाजूनी हे होतं. म्हणजे काय होतं, ज्यावेळी आपण पीस हे करतो ना, खातो ना, त्यावेळी तिथं पण मसाला व्यवस्थित लागतो. तर आपण छान लेग पीस मॅरिनेट करून घेऊया. मी छोटे पीस ह्यासाठी घेते कारण हा मसाला आपला लिक्विड फॉर्ममध्ये असतो. मग तो लिक्विड नॉर्मल खाली जे भांडं आपण हे घेतो त्याच्या जास्त करून शक्यतो खालीच हे होतं. मग हे छोटे पीस घेतले ना की ते सुद्धा मॅरिनेट होऊन जातात आणि शक्यतो मग मसाला आपला वेस्टेज नाही होत. तर आता आपण हे झाकून 8 ते 9 तास ठेवूया. रात्रभर जरी ठेवलं तरी चालतं, म्हणजे जर सकाळी करायचं असेल तर संध्याकाळी आपण मॅरिनेट करून दुसऱ्या दिवशी करू शकतो, किंवा मग सकाळी मॅरिनेट करून संध्याकाळी करू. आता हे 2 कप मैदा आहे. आता ह्यामध्ये मी बघू शकता, मी 1 कप त्याच मापाचा सेम 1 कप मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर आता ह्यामध्ये सुद्धा ऑरिगॅनो टाकलेला आहे. हा मॅगी इन्स्टंटचा मसाला पॅकेट मी छोटे पॅकेट घेतलेले आहेत. तो आत्ता 1 टाकलेला आहे आणि मगाशी 1, असे 2 मॅगी इन्स्टंट मसाला टाकलेला आहे. रेड चिली पावडर, मीठ,
आणि हे आता आपण जरा साईडला ठेवूया आणि 2 अंडी फेटून घेऊया. हे 2 अंडी घेतलेत. हे मॅरिनेट ज्यावेळी आपण फ्राय करणार ना त्यावेळी कोटिंगसाठी हे 2 अंडे घेतलेले आहेत. हे 2 अंडे घेतलेले आहेत. तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता, परंतु असं सुद्धा ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी छान हे होतं. ह्यामध्ये नमक, लाल तिखट, जर तुम्हाला तिखट कोणाला कमी हे होत असेल तर कमी तिखट, म्हणजे ह्यामध्ये नाही तिखट टाकलं तरी चालेल. आमच्यात तिखट खातात त्यामुळे मग मी थोडंसं ह्यामध्ये तिखट टाकलेलं आहे. आता जे म्हणजे मी मैदा आणि ह्याचं मिक्सचर घेतलेलं ना त्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकलेली आहे 1/2 चम्मच. आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून फेटून घेऊया व्यवस्थित. त्याच्या लाल तिखटच्या आणि अंड्याच्या छान मिक्स करून घेऊया आपण. ते लाल तिखटची गाठी नाही झाल्या पाहिजेत. मस्त मस्त फेटून घेऊया. छान फेटून झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये मिक्स करून ह्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आहे अजून आपल्याला, तर तीही आपण टाकून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं सर्व बाजूनी मसाले. एक चम्मच बघू शकता तुम्ही आपण काळी मिरी पावडर टाकलेली आहे. आता हे आपण रात्रभर आठ ते 9 तास आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि तेल साईडला गरम करत ठेवूया. तर साईड बाय आता हे मिक्स करून आता हे चिकन थोडंसं खाली मसाला जातो तो आपण लावून आपण ह्या पिठामध्ये घोळून घेऊया व्यवस्थित. आपण चिकन ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे लावून घ्यायचं आहे कोटिंग करून. असं फिरवून घ्यायचं सर्व बाजूने आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं ह्या पद्धतीने, जेणेकरून मग चिकनचा ओलसरपणा आहे तो ते पीठ शोषून घेईल. हे असं हाताने व्यवस्थित झाडून घ्यायचं आहे. थोडंसं हे मेसी काम आहे, म्हणजे थोडंसं पीठ वगैरे साईडला हे होतं, थोडंसं मेस होतंच. तर हे व्यवस्थित आपण लावून झाडून घ्यायचं आणि जे आपण अंड्याचं हे केलेलं आहे मिक्सचर त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे हे बुडवून घेऊया. आता वापस तीच प्रोसेस करायची. छान लावून घ्यायचं. छान कोटिंग झालेली आहे बघू शकता.
आता हे छान झाडून घ्यायचं, व्यवस्थित ते झटकायचं आणि मग गरम तेलामध्ये व्यवस्थित ते फ्राय करून घेऊया. आता आपण हे लेग पीस खूपच मोठे आहेत. कढईत पण बसत नाही. चलो, अपने एक कोंबडी का पैर तलने गया है, तोपर्यंत आपण दुसरा पाय काढून घेऊया. तर आपण दुसऱ्या पायाला मॅरिनेट करून घेऊया. नाही, मॅरिनेट नाही, सॉरी, काय करायचं आहे, कोटिंग करून घेऊया. येस. तर छान कोटिंग करून घेऊया, सेम पहिल्यासारखंच. हे असं जरा प्रेस करायचं, झाडायचं, नंतर अंड्याच्या ह्याच्यामध्ये बुडवायचं, एक डुबकी घालून घ्यायची, उसको उधर से नहलाने के बाद वापस से अच्छे से नहलाओ, इधर से उधर से. चला, आता हे वापस आपण कोटिंग करून घेऊया. सेम दाबून घ्यायचं, वापस हाताने झाडून घ्यायचं. आता हे साईडला ठेवूया, तोपर्यंत आपली कढईमधले पाय काय म्हणतात ते बघून घेऊया. चलो, उसको पलटी करते हैं. आहा, मस्त कडक झालेला आहे. कढई छोटी पडायला लागली का? तर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चवीचा घास या चॅनेलवरच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर आपण हे छोटे छोटे पीस पण साईडला कोटिंग करून फ्राय करत आहे. ऑलमोस्ट चिकन शिजलेलं आहे. हे थोडेसे ना मोठे पीस होते, त्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण नॉर्मली वेळ हा घेतच चिकन फ्राय करताना. तर आपण ते काढून घेऊया आणि सर्व पीस ह्याच प्रकारे तळून घेऊया.
तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि अशा छान छान रेसिपींसाठी पुन्हा भेटू. चवीचा घास खाल तर फाल ह्या चॅनेलवरती. बघू शकता तुम्ही हा आवाज आणि हे क्रिस्प, हे खूप आतून ज्युसी होतं. तिला माझी मुलगी आहे, तिला तोडता नाही व्यवस्थित आलं, गरम होतं ना त्यामुळे ती जरासं, पण आउटस्टँडिंग टेस्ट होती. आतमध्ये पण खूप ज्युसी आणि मेन जे फ्लेवर आहेत ते आतपर्यंत. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट रेसिपीला.